हॅलो एव्हरीवन, वेलकम टू डे 12 ऑफ ॲडव्हान्स एक्सेल सिरीज. पिवट टेबल येत नाहीये, चला बघूया. हा आपल्याकडे डेटा आहे या ठिकाणी, ज्यामध्ये तुम्हाला ऑर्डर आय डी, डेट, प्रोडक्ट, कस्टमर नेम, डायरेक्शन यांचा सेल्स दिलेला आहे. डेटामध्ये आपल्याला कोणत्या कस्टमरला आपण 2022 मध्ये आपण किती सेल केला हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. तर मॅन्युअल कॅल्क्युलेशन करणं खूप अवघड आहे. त्यासाठी आपण डेटा सिलेक्ट करायचा, देन आपल्याला इन्सर्ट मध्ये जायचं, देन पिवट टेबलला क्लिक करा. देन तुम्हाला ज्या ठिकाणी डेटा कॅल्क्युलेशन करायचं आहे ती शीट सिलेक्ट करा, एक्झिस्टिंग लोकेशन, देन लोकेशन सिलेक्ट करा अँड देन ओकेला क्लिक करा. ते तुम्ही अशा प्रकारचा पिवट टेबल क्रिएट करू शकता. लाईक आपला कस्टमर वाईज टोटल सेल पाहिजे असेल तर आपला नेमला क्लिक करायचंय अँड देन 2022 आपला सेल्स कॅल्क्युलेट करायचा आहे तर 2022 ला क्लिक करा. जस्ट विदिन सेकंड मध्ये तुमचा टोटल सेल कॅल्क्युलेट होईल, कोणत्या कस्टमरला आपण किती सेल केलेला आहे. आपला प्रोडक्ट वाईज सेल पाहिजे तर आपल्याला क्लिक करायचंय प्रोडक्टला, देन आपला प्रोडक्ट वाईज सेल्स या ठिकाणी कॅल्क्युलेट होईल. लाईक आपल्याला डायरेक्शन नुसार सेल कॅल्क्युलेट करायचं असेल तर आपल्याला क्लिक करायचंय डायरेक्शनला, देन आपण कोणत्या डायरेक्शन मध्ये किती सेल केलेला आहे या प्रकारे कॅल्क्युलेट होईल. लाईक तुम्ही डायरेक्शनला कॉलम वाईज पण ट्रॅक करू शकता. कॉलम मध्ये ट्रॅक करा तर कोणत्या कस्टमरला आपण कोणत्या डायरेक्शन मध्ये सेल केलेला आहे हा डेटा कॉलम वाईज कॅल्क्युलेट होईल, ज्या तुम्ही टोटल सेल पण बघू शकता या ठिकाणी. अशा प्रकारे तुम्ही पिवट टेबल रिपोर्ट्स क्रिएट करू शकता विदिन सेकंड मध्ये. पिवट टेबल जर नको असेल तर जायचं अनालाइज टॅब मध्ये, देन क्लिअरला क्लिक करा, एंटर व्हॅल्यू सिलेक्ट टेबलला क्लिक करा, देन क्लिअर ऑलला क्लिक करा. पिवट टेबल तुमचा रिमूव्ह होईल. थँक्यू फॉर वॉचिंग. लाईक अँड सबस्क्राईब फॉर मोर व्हिडिओज.